गेल्या काही काळापासून पाण्याची जी परिस्थिती आहे 8-10 वर्षापासून तीच आहे. उन्हाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसानंतर पाणी भुसावळ शहरांना हे कंटिन्यू सुरू राहणार आहे, तोपर्यंत अमृत होत नाही. परंतु हा जो बंधारा आहे हा रेल्वेचा आहे. मागच्या 4 वर्षापूर्वी आमचे मंत्री साहेब संजय भाऊ सावकारे आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यावेळी एक उपाय सुचवला होता की तुम्ही हा बंधारा मंजूर करून याचे पैसे रेल्वेला वर्ग करावे, ज्याची इथली जे कॉस्ट राहील ती रेल्वेला वर्ग करावी. हा पूर्ण बंधारा आम्ही 5 फूट वाढवून देऊ, जेणेकरून हा जो स्टोरेज आहे हा 40 दिवसाचा आहे. हा स्टोरेज डायरेक्ट 120 दिवसाचा होईल, परंतु काम आम्ही करू. तर तुम्ही याची मंजुरी घेऊन तो फंड आम्हाला रेल्वेला वर्ग करावा. रेल्वे त्याचं टेंडर काढेल आणि त्या टेंडरनुसार आम्ही हा बंधारा बनवू, असं त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. परंतु त्यावेळी प्रशासकीय काळ होता आणि तो निर्णय सत्ताधाऱ्यांचा किंवा आपल्या याचा होता सभागृहाचा. तर आवर्तन हा 40 दिवसावर जो विषय असेल आणि जे आपले आता धरण बांधले गेलेलं आहे, हे धरण बांधले जे गेलेलं आहे, हे धरण जर अजून 3 वर्ष वेळ लागत असेल याला पाणी थांबण्यासाठी, तर सभागृहाने हा विषय सभागृहात घेऊन रेल्वेला पैसे वर्ग करावे, जेणेकरून म्हणजे मला वाटतं त्यावेळी 68 लाख रुपये त्यांनी सांगितलं होतं रेल्वेने आम्हाला की 68 लाख रुपये वर्ग जर केले तर ह्या बंधाऱ्याची उंची आम्ही 5 फूट वाढवू, जेणेकरून इथं आवर्तन जे राहील ते दीड महिन्याचं आवर्तन राहील. जर आपल्याला अमृतला आणि आपल्या जे धरणाचे दरवाजे हे बंद करण्यासाठी जर अजून 3 वर्ष लागत असले तर मला वाटत नाही 3 लाख जनतेसमोर 60-65 लाख रुपये वर्ग करून हा बंधाऱ्याचे 5 फूट हाईट वाढवून घेणे, जेणेकरून येणाऱ्या 3 वर्षात हा विषय डायरेक्ट संपून जातो आणि मुबलक पाणी असल्यामुळे मुबलक उचल होईल. जो हिरवं पाणी येतं खालचं तो सुद्धा येणार नाही. जो आपण शेवाळचं पाणी म्हणतो, घाण पाणी म्हणतो, तो केव्हा येतो? जेव्हा पाण्याचा स्तर खालती येतो तेव्हा येतं. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर पूर्ण सभागृहाने हा विषयावर लक्ष ठेवून जर योग्य वाटत असेल तर हा विषय रेल्वेशी चर्चा करून येणाऱ्या मीटिंगमध्ये हा विषय घ्यावा आणि हे पैसे रेल्वेला वर्ग करून हा बंधारा त्यांना बांधून द्यावा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बंधारा बांधल्यावर त्यातून 1 बूंद जर पाणी गेलं तर आम्ही 70 लाख रुपये परत वर्ग नगरपालिकेला घेऊ, त्यांची गॅरंटी या गोष्टी. तर या विषयावरती माननीय आमचे मंत्री साहेब संजय भाऊ सावकारे यांच्याशी एक वेळा चर्चा करून हा विषय आम्ही येणाऱ्या सभागृहात घेण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्ही बहुमतामध्ये यामुळे हा विषय आता मी मांडू शकतो. आतापर्यंत 9 ते 10 वर्षात हा बंधारा 4 वेळा 9 ते 10 वर्ष मध्ये हा बंधारा पूर्ण बांधलेला असतो. व त्या युवराज भाऊनी जे सांगितलं की इथे शासनाची प्रबंध आहे की काही आसारा वगैरे खालचा बंधारा त्याला न छेडता तुम्ही वर टाकू शकता. याचा उद्देश, हा बंधारा बांधण्याचा उद्देश हा एकच आहे की हा दर पावसाळ्यामध्ये भरपूर फ्लो असतो, पाण्या तो वाहतो, पण जे उन्हाळ्यामध्ये तीव्र टंचाईत असते ती 2, 2.5 ते 3 महिन्याची जे टंचाई, तो 3 महिन्याची जे पाण्याची टंचाई जे वाहून जाणारं पाणी आहे हा बंधारा ते थांबवायचं काम करतो. आणि आपला ह्या बंधारा बांधायचा उद्देश एकच आहे की उन्हाळ्यामध्ये लोकांना जे मुबलक पाणी भेटतं तर काही 20-25 दिवस आपण ह्या बंधाराचं जे वाहून जाणारं पाणी आहे थांबेल, त्याकरता हा बंधारा खूप महत्त्वाचा असतो. आणि हा पाणी पावसाळ्यामध्ये पाणी असतंच, भरपूर पाणी असतं, त्यामुळे ह्या बंधाऱ्याची जाणीव आणि याची गरज फक्त उन्हाळ्याला बघून हा बंधारा इथे नेहमी बांधला जातो. मागच्या जनरल मीटिंगमध्ये एक विषय घेतला होता की बुडकी पंपेने समर्सेल पंप लावून आपला जो इकडचा बॅकवॉटरचं पाणी आहे, जसं आपलं आवर्तन कमी पडलं तर आपण तिथे पंप टाकून पाणी आपल्या बंधारात घेऊ शकता. तर नगरपालिकेचं प्रशासनाला हीच विनंती आहे की ते लवकरात लवकर ते प्रक्रिया करून टेंडर करून ते मोटर लावण्यात यावे, जसं आपलं येणाऱ्या 3 महिन्याच्या उन्हाळ्यात लोकांना पाण्याचा त्रास होणार नाही. याबद्दल आम्ही सर्व सहकारी मिळून सीओ साहेबांशी यावर चर्चा करू व यावर उपाययोजना करू. गेल्या 4-5 वर्षापासून बघत असाल आपण की 10 दिवसाचं कंटिन्यूस पाणी सुरू आहे. 9व्या दिवशी पाणी भेटतंय, पुढे 9व्या दिवशी काही भागात 3-3 दिवसाआड बी सुटते, कारण तिथं जे आपले हे आहेत काय म्हणतात त्यांना जो वॉल एकमेकाशी जॉईंट असल्यामुळे काही भागामध्ये दुबार जातं, परंतु सरासरी 9 ते 10 दिवसामध्ये पाणी मिळतं आहे. आणि ही परिस्थिती जोपर्यंत अमृत योजना कंप्लीट होणार नाही तोपर्यंत निश्चितपणे बदलणार नाही असं मला गॅरंटी आहे.
कारण या शहराला फक्त अमृत योजनाच संजीवनी देऊ शकते आणि या शहराला पाणी पुरवठा फक्त अमृत योजना देऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनात आम्ही सत्ताधाऱ्यांशी सुद्धा आम्ही त्या दिवशी बोललो की पाण्याची जी टाकी आहे शेवटची ती कंप्लीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अमृत योजना पूर्ण होणार नाही आहे. पहिल्या टप्प्यात पाण्याच्या टाक्या झाल्या, आता दुसऱ्या बंधारात जॅकवेल चालू आहे, जलशुद्धीकरण केंद्र सुरू आहे. हे दीड वर्षामध्ये निश्चितपणे पूर्ण होऊन ह्या शहराचा पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली की पाणी नियमित मिळेल. तोपर्यंत निदान 1.5 वर्ष तरी आणखी ह्या शहराला आणखी 8 ते 10 दिवसापर्यंत पाणी मिळू शकतं अशी वाटतं मला. घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा जेवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.